आपल्या पत्नीला जे होणार बाळ आहे त्याचा स्वीकार केला. म्हणा आमेन. गुड न्यूज भेटली का? ख्रिसमस कसा साजरा झाला? म्हणा भय धरा. कोणाचं? देवाच्या लोकांना म्हणा काय धरा? मरियेने काय पाळलं? 8 आज्ञा. येशोबाने काय पाळलं? अरे देवाचं म्हणा भय. हा चला आता आम्ही पुढे जाऊया. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 2रा अध्यायामध्ये तुम्हाला एक फार महत्वाचं उदाहरण मी सांगणार आहे. हे वचन वाचूया. लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय. आणि जगामध्ये हे सांगितलं जाणार नाही, लक्षात ठेवा. त्यांचा धांगड धिंगाच तुम्ही पहा. आला सांता क्लॉज उठून डेरी पुढं काढून काढून नाचतो. दारू पिऊन सिगरेट पिऊन मटण खाऊन त्यांचा नाताळ चालू आहे. चांगलं नाही. खोटा ख्रिसमस सेलिब्रेशन करू नका. देवाला सगळं कळतं. चला वाचा. हा 8वं वचन. त्याच परिसरात मेंढपाळ रानात रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. त्याच वेळेस त्याच परिसरात काय होत होत? मेंढपाळ कळप राखीत होते. कोणते लोक होते? चला धनगर लोक. बरोबर आहे ना? विश्वास होते का? विश्वास होते. बरोबर आहे ना? आता पहा पुन्हा एकदा गब्रिएल देवदूत आलेला आहे त्यांच्या जवळ निरोप घेऊन. कुठं? रानामध्ये. कुठं? म्हणा रानामध्ये. आता रानामध्ये पूर्ण अंधार आहे. समोर आणा. इमेज करा, कल्पना करा. पूर्ण अंधार आहे. स्वर्गातून लखलखीत प्रकाशित देवदूत स्वर्गातून उतरला त्यांच्या जवळ. आणि असं सांगितलं गेलं की मेंढर रात्रीच्या वेळेस चारा खायला लागली. काय खायला लागली? काय खायला गेली? अविश्वासू लोकांना स्वर्गातून देवदूत आले आणि अविश्वासू लोकांना चांगली बातमी किंवा गुड न्यूज त्यांना सांगितलेली आहे. आणि तुम्ही आम्ही पाहतो त्यांना बातमी दिली की तारणारा तुमच्यासाठी कुठे जन्मला आहे? कुठे जन्मलाय? दाविदाच्या नगरात तुमच्यासाठी आज तारणारा जन्मला. तो कोण आहे? ख्रिस्त प्रभू आहे. आमेन. गुड. ख्रिस्त प्रभू आहे. चांगली बातमी दिल्यानंतर पहा त्या ठिकाणी धनगर लोक उठून काय करायला गेले? प्रभू येशू ख्रिस्ताच्या काय गेले? बघा ना किती आदर